जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लागल्यात आणि त्यामध्ये 11 लोक जे आहेत संचालक झाले जवळपास बाकीसाठी निवडणूक लागणार आहे. असाही आरोप होतोय की जी काही नेते मंडळी आहेत त्यांचे सगळे सोयरे किंवा नेतेच बिनविरोध झाले आणि बाकी कार्यकर्त्यांना नाही, हे आता जे काही बिनविरोध झाले आहेत इतर जे इच्छुक आहेत त्यांच्या सर्वांच्या संमतीने झालं आहे ना. म्हणजे कोणाला करायचं न करायचं हा विषय जो आहे हा कोणा एका व्यक्तीच्या हातात नाही आहे. आणि जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांच्या सर्वांची चर्चा करूनच ते बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे तसा काही विषय नाही, कोणाचा कोण घेतला हा विषय नाही आहे. जे लोकांनी जनमत व्यक्त झालं त्या आधारे मग त्यांनी माघार घेतली आहे. आणि त्यामुळे असं कोणाचं कोण आहे म्हणून घेतलं असं अजिबात नाही. शरद पवारांचा पक्षही एनडीए मध्ये येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. जयंत पाटलांनी भेट सुद्धा मुख्यमंत्र्यांची. तर सुप्रिया सुळेंचं स्टेटमेंट काय कंडिशनल काही काल वाचलं मी, तर मला वाटतं की आलं तर स्वागतच आहे. नवीन काही आता विस्तार होणार आहे केंद्रामध्ये स्वतः त्याची माहिती कोणालाच नाही. नांदेडला काही मिळणार आहे अशी चर्चा. मिळालं तर आनंद आहे. आंदोलन चालू आहे. सोनम वांगचुक शास्त्रज्ञ आहेत. नाही, असं आहे की शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे ही मागणी काही चुकीची नाही आहे. आणि पण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा चर्चा करून सरकारला काही पॉझिटिव्ह सूचना देऊन काही मार्ग निघेल जास्त योग्य असं वाटतं मला.